हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत खूपच महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे, तो म्हणजे डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची. खूप साऱ्या कमेंट्स येतात, कारण पेपर कटिंग आणि डायरेक्ट कपड्यावर यामध्ये खूप फरक असतो. कारण ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस आपण काही मार्जिन कमी टाकत असतो आणि ज्यावेळेस आपण पेपर पॅटर्न ठेवून ब्लाउज पीस कटिंग करतो त्यावेळेस आपण ते मार्जिन एक्स्ट्राचं घेतो. पण जेव्हा आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असते त्यावेळेस आपल्याला सगळे मार्जिन सोबतच ऍड करायचे असतात. सो ते कसं करायचं तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आज खरं तर आपण 34 साईजचा प्रिन्सेस ब्लाउजची संपूर्ण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत. तर बॅक पार्ट कसा कट करायचा, फ्रंट पार्ट कसा कट करायचा, बाही कशी कट करायची, मार्जिन लुजिंग कुठे कसं ऍड करायचं, कपड्याची घडी किती कशी घालायची, कोपऱ्यापर्यंत जर बाही असेल किंवा छोटी बाही असेल तर अस्तर किती लागतं, आणि मी तुम्हाला कटिंग इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट कटिंग सहजच करता येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाउजची परफेक्ट कटिंग करता येईल. त्याचबरोबर प्रिन्सेसचा शेप व्यवस्थित येण्यासाठी, पफ व्यवस्थित येण्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स वापरायच्या तर हेच देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. सो चला मग सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते, जेणेकरून पुढे कटिंग करायला तुम्हाला नक्कीच इंटरेस्ट येईल. सो बघा, मग ही आहे साडी. छान असा त्यावरचा ब्लाउज पीस ऑलरेडी कटिंग करून सेपरेट केलेला आहे. छान असा काट आहे बघा, त्याला तुम्ही बघू शकता. थोडा वेगळ्याच पॅटर्नची ही साडी आहे, मस्त जरा ट्रेंडिंग लुक मध्ये. आणि जो काट आहे त्याचं वर्क सुद्धा खरं तर खूप सुंदर आहे. तसं बघायला गेलं तर साडीचाच कलरचा ब्लाउज पीस आहे, पण त्यावर ना थोडा डार्क कलर मध्ये बारीक बारीक बुट्टी आहे. आणि बघा, ही आहे साडी. तर साडीला आणि ब्लाउजला सेम काट आहे. साडीमध्ये ना छान अशा मोठ्या मोठ्या बुट्ट्या आहेत आणि त्यामध्ये येल्लो रेड असा कलर सुद्धा आहे. सो खूप मस्त कलर कॉम्बिनेशन सहित मस्त अशी ही साडी आहे, ट्रेंडिंग आहे. सॅटिन टाईप फॅब्रिक आहे. नक्कीच खूप छान चापून चुपून साडी येणार आहे, दिसायला मस्त दिसणार आहे. पदरही खूपच सुंदर आहे. सो अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या ही जी काही साडी आहे ती याच्या ब्लाउज कटिंगला आज आपण इथे सुरुवात करणार आहोत. तर जी काही मापे लागतात तर ती इथे मी ऑलरेडी इथे बोर्डवर लिहून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा जी मापे असेल तर ती बोर्डवर लिहून घ्यायचं, जेणेकरून कटिंग स्टिचिंग करणं तुम्हाला इझी जावं खरं तर यासाठी. आणि बघा, त्याचबरोबर मी मगाशीच बोलले की ब्लाउज पीस आपण ऑलरेडी कटिंग करून सेपरेट केलेला आहे. एवढंच नाही तर मॅचिंग अस्तर सुद्धा घेतलेलं आहे. आणि आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. सो बघा, मग ब्लाउज कटिंगसाठी आपल्याला लागतं उंची, छाती, कमर, त्यानंतर पुढचा गळा, मागचा गळा, शोल्डर, बाही लांबी आणि दंडघेर. सो बघा, मग हा जो काही ब्लाउज आज आपण कटिंग करणार आहोत तर त्याची उंची आहे 13. त्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ऍड करायचं. टोटल झालेलं आहे 14 इंच. त्यानंतर छाती आहे 34, तर त्याचा आपल्याला घ्यायचा आहे 4था भाग. तर तुमची सुद्धा जी काही साईज असेल त्याचा 4था भाग तुम्ही घ्यायचा आहे. तर 34 मग भागिले आपल्याला 4 करायचं आहे. तर हे तुम्ही मोबाईलवर सुद्धा डायरेक्ट करू शकतात. तर ते येतं 8.5 आणि त्यामध्ये 2 इंच मार्जिन ऍड करायचं आहे. 1.5 इंच पण तुम्ही इथे करू शकतात. ठीक आहे, आणि टोटल मग जी काही आपली छातीची घडी होती तर ती झाली 10.5. उंची झालेली आहे 14, कमर आहे 28, ती फिटिंगला लागणार आहे. पुढचा गळा आणि मागचा गळामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तुमचा जेवढा गळा असेल त्यानुसार तुम्ही इथे ऍड करू शकतात आणि तशीच मग मार्किंग करायची. त्यानंतर शोल्डर आहे 2.5, तर ते तयार आहे. कटिंग करताना काय करायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. त्यानंतर बाही लांबी आहे ते 9, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 9.5 इथे झालेला आहे. दंडघेर आहे 9.5, तर तो सुद्धा आपल्याला डायरेक्ट फिटिंगच्या वेळेस लागणार आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीची ही मापे आहे. कॅल्क्युलेशन सुद्धा आपलं झालेलं आहे. आणि आता आपल्याला हीच मापे टाकून ब्लाउज कटिंगला सुरुवात करायचं आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात आधी बॅक पार्ट कट करायचा असतो. सो मी म्हटल्याप्रमाणे खरं तर आपण इथे 1 मीटर अस्तर घेतलेला आहे मॅचिंग असं. आणि आता घडी घालून आपण सगळ्यात आधी जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो कटिंग करायला सुरुवात करूयात. आणि हा जो काही काट आहे खरं तर तो आपल्याला बाहीवर घ्यायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं बॅकनेक डिझाईनसाठी कमी काट उरू शकतो, बट
ते आपण आता पुढे बघूयात. चला मग आता मी म्हटल्याप्रमाणे कटिंगला सुरुवात करूयात. तर हे जे काही अस्तर आहे तर याची आता आपल्याला घडी कशी घालायची ते आधी चेक करावं लागणार आहे. तर असं पुरतं का आपण एकदा चेक करूयात, कारण की बाही सुद्धा लांब आहे आणि त्यामुळे आपल्याला बाहीसाठी सुद्धा जास्त कपडा लागणार आहे. त्याचबरोबर ती पफ बाही आहे त्यामुळे मग अजून एक्स्ट्रा लागणार आहे. सो मग मी इथे चेक करून बघते की कशा पद्धतीने घडी घातल्यावर आपला इथे ब्लाऊज अगदी परफेक्ट असा बसतोय. सो मला असं वाटतं की आता हे ओपन करून ह्या पद्धतीने आडवी घडी घालून घ्यायची आहे, कारण हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ब्लाऊज पूर्ण सगळ्या साईडनी व्यवस्थित बसणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो त्यामुळे मग ह्या पद्धतीने मी इथे घडी घालून घेते व्यवस्थित. आणि यानंतर मग आता मार्किंगला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी बंद बाजूच्या साईडने टाकायची असते ब्लाऊजची उंची. तर मी म्हटल्याप्रमाणे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन. सो असं आपण टोटल 14 इंचाला इथे मार्किंग करून घेऊयात. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 5.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून आपल्याला मुंड्याचा जो काही शेप आहे तर तो ड्रॉ करण्यासाठी मुंड्याची मार्किंग करायची आहे. तर ती आपण इथे 5.25 इंच घेऊयात. तर साईजनुसार ती किती घ्यायची तर याचे चार्ट मी ऑलरेडी टाकलेला आहे. प्रिन्सेस ब्लाऊजचा, कटोरी ब्लाऊजचा, फोरटक्स ब्लाऊजचा, बोटनिक ब्लाऊजचा. ठीक आहे, तर चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघू शकतात. आता मुंड्याची सुद्धा मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर आता खालच्या साईडला आपल्याला मार्किंग करायची आहे छातीची घडी. तर त्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. सो टोटल जी काही घडी होती तर ती होती 10.5 इंच. तर बघा मग मी ह्या पद्धतीने टेप ठेवून इथे 10.5 इंचाला एक मार्किंग करते आणि तीच 10.5 इंचाची मार्किंग कमरेच्या साईडला सुद्धा आपण करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला मार्किंग करणं, कॅल्क्युलेशन करणं इझी जावं यासाठी. आणि मग पट्टीच्या सहाय्याने आपल्याला पुन्हा हे पॉईंट जॉईन करून इथे घ्यायचे आहे. सो बघा मग अशा पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला बॅक साईडच्या मुंड्याचा शेप ड्रॉ करायचा आहे. सो 5.25चं निम्म घ्यायचं आहे इथे, 3ला 1 लाईन कमी, क्रॉसमध्ये 1.5 इंचाला एक मार्किंग करायची आहे आणि मग आपल्याला इथे मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या, पुढचा मुंडा आणि मागच्या मुंडामध्ये फरक असतो. आणि आता आपण इथे सुरुवातीला फक्त जो काही आपला बॅक साईडचा मुंडा आहे ना, खरं तर त्याचीच इथे मार्किंग करून घेत आहोत. सो मग मी हे व्यवस्थित इथे फिरवून घेते आणि जो काही 1.5 इंचातून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप आहे तर तो इथे मी या पद्धतीने ड्रॉ करून घेतला. ठीक आहे, फायनली आपली अशा पद्धतीने बॅक साईडची संपूर्ण मार्किंग झालेली आहे. सो आता आपण इथे कटिंग करायला सुरुवात करूयात. तर जी काही मार्किंग केलेली आहे खरं तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कट करायचं आहे. सो मग मी इथून सुरुवात केलेली आहे. कटिंग करताना आपले लेअर हलणार नाही, मुंड्याचा शेप कुठेही कशाही पद्धतीने चेंज होणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. सो तुम्ही इथे बघू शकतात मी अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक खरं तर इथेही कटिंग करून घेत आहे. सो इथपर्यंत कटिंग केल्यावर इथून पुन्हा. ठीक आहे, सो फायनली अशा पद्धतीने आपला बॅक साईडची मार्किंगही झालेली आहे आणि कटिंग सुद्धा झालेली आहे. आता आपण ब्लाऊजचा फ्रंट पार्ट म्हणजेच पुढचा भाग इथे कटिंग करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करायची आहे. थोडंसं 2 इंच तरी खाली कपडा सोडून घ्यायचा आहे, आपल्याला तो पुढे लागणार आहे एक्स्ट्राच्या मार्किंगसाठी. सो त्यामुळे त्यानंतर आपला जो काही बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आहे तसाच ठेवायचा आहे. कारण आपल्याला ना आहे तशीच मार्किंग सगळ्यात आधी करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये बरेचसे चेंजेस करायचे आहे. खरं तर हे चेंजेस मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण याची पहिली स्टेप आहे की म्हणजे लक्षात राहू द्या, जो काही आपला अस्तरचा पार्ट आहे तर तो मी इथे डबल फोल्ड केलेला आहे. त्यानंतर एक लाईन ड्रॉ केली होती आणि जो काही आपला बॅक पार्ट आहे तर तो ठेवून आपल्याला सगळ्यात आधी बेसिकली आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे. सो बघा मग मी इथे ह्या पद्धतीने खरं तर आहे तशीच मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता यानंतर सगळ्यात पहिली आपली स्टेप आहे ती म्हणजे पुढच्या भागाची उंची अर्ध्या इंचाने आपल्याला वाढवून घ्यायची आहे. सो म्हणूनच खालच्या साईडला आता मी अर्धा इंचाची इथे मार्किंग करून घेते, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट जॉईन करून आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊयात. लक्षात राहू द्या, पुन्हा सांगते, अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे बॅक पार्ट पेक्षा उंची. ठीक आहे, आता उंची वाढवून झाल्यानंतर आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करायची आहे. सो 2.5 इंच गळ्या रुंदीची मार्किंग करायची.
तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं कटिंगच्या आधी, जे काही कॅल्क्युलेशन सांगितलं त्यामध्ये. आणि पुन्हा मग इथे मी 6ला मार्किंग केली. पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून हा बॉक्स इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. खरं तर आता इथे तुम्ही गोल गळा, पान गळा, पंचकोनी कुठलाही गळ्याची मार्किंग इझिली करू शकतात. ठीक आहे, तुम्हाला जो हवा असेल. क्रॉसमध्ये या पद्धतीने मार्किंग करून गोल गळा करू शकतात. पंचकोनी असेल तर मग वेगळा शेप आहे, तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. सध्या फक्त आपण इथे बॉक्स तयार करून ठेवला आणि मग तुमचा फायनल जो गळा असेल त्याची तुम्ही मार्किंग करू शकता. मी काही लगेच मार्किंग करत नाही, मी डायरेक्ट स्टिचिंगच्या वेळेस तुम्हाला सांगेल. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा मुंडा 5.5ची मार्किंग करून घ्यायची आहे. इथून व्यवस्थित आपली येते का नाही डिस्टन्स तर ते चेक करायचं, जेणेकरून आपली मार्किंग तिरकी वगैरे व्हायला नको. खरं तर यासाठी त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून आपल्याला इथे या पद्धतीचा साइड बॉक्स तयार करायचा आहे. ठीक आहे, आणि मग आता क्रॉसमध्ये आपल्याला इथे 1 इंचाला मार्किंग करायची आहे, कारण आता पुढच्या मुंड्याची मार्किंग करायची आहे आणि पुढचा मुंडा आपला 1 इंचातून जात असतो आणि बॅक साईडचा 1.5 इंचातून. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. पुढच्या मुंड्याची मार्किंग केल्यानंतर बॅक साईडच्या मुंड्याला लगेच क्रॉस साईन टाकायचं आहे, जेणेकरून आपलं कटिंग करताना चुकायला नको, खरं तर यासाठी. आणि त्यानंतर आता इथून आपल्याला एक मार्किंग करायची आहे 3.5 इंचाची. त्याच्या शेजारी पुन्हा 2 इंचाची मार्किंग करायची आणि प्रिन्सेसच्या टक्स पॉईंटची मार्किंग करण्यासाठी शोल्डर पासून खाली आपल्याला एक मार्किंग करायची आहे. तर ती मार्किंग आता आपण इथे 10 इंचाला करून घेतली. तर साईजनुसार ही मार्किंग किती करायची तर याचा सुद्धा चार्ट मी याआधी टाकलेला आहे. त्यानंतर लाईन ड्रॉ केली आणि प्रिन्सेसचा कर्व आपल्याला मुंड्यापर्यंत ह्या पद्धतीने इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथून खाली अशा पद्धतीने. ठीक आहे, तर ह्या शेपची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. एका याच्यात तुम्हाला जमणार नाहीये, पण जर व्यवस्थित लक्ष देऊन केलं की नक्कीच जमेल. त्यानंतर आता इथून तुमचा जेवढी कमर असेल त्याचा चौथा भाग, तर 7 चोक 28, 7 इंचाला मार्किंग केली. पुन्हा 2 इंच आपलं मधल्या पफचे आणि 2 इंच मार्जिन, असं टोटल 4 इंच ऍड करून 11 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर पुन्हा अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे वरती आणि खाली दोन्हीकडे. आणि मग पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे. लक्षात राहू द्या, मधला पपचा जो काही 2 इंचाचा पार्ट आहे ना, तर तो आपला कटिंग करताना कट होत असतो आणि मग आपल्याला कमरेच्या साईडला पार्ट कमी पडायला नको. खरं तर यासाठी मग आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून पुन्हा कमरेच्या साईडला मार्किंग करावी लागते. ठीक आहे, त्यानंतर बघा हा जो काही गळा आहे, हा जर तुम्हाला पंचकोनी घ्यायचा असेल तर मग तुम्ही ह्या पद्धतीने मार्किंग करू शकतात. आणि हा पंचकोनी गळा तुम्हाला किती डीप वगैरे हवा आहे हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. शक्यतो हा पंचकोनी गळा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून स्टिच करा, म्हणजे अगदी व्यवस्थित परफेक्ट असे नक्कीच फिनिशिंग येईल. सध्या काठ लावायचं खूप ट्रेंड चालू आहे, सो ह्या पद्धतीने गळा बनवला की कडेने तुम्हाला काठ नक्कीच लावता येईल. ठीक आहे, म्हणजे फक्त तुम्हाला कटिंग करताना एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, जर तुम्हाला ट्रेंडिंग लुकमध्ये फ्रंट पार्ट स्टिच करायचा असेल तर. सो अशा पद्धतीने एवढी मार्किंग झालेली आहे. त्यानंतर आपला जो काही बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने इथे ठेवायचा आणि जी उंची आहे ना तिथे मार्किंग करून घ्यायची. आता बरोबर जेवढा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तेवढंच एक्स्ट्रा आहे, सो त्यामुळे तिरकी लाईन इथे कट केली, कारण आपल्याला पफलाच एक्स्ट्रा कपडा लागत असतो, व्यवस्थित तो पफ यावा यासाठी. सो अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली आणि हा आहे आपला टक्स पॉइंट मधला पार्ट, जो आपला ऑलरेडी कट होणार आहे. तर बघा मग फायनली अशा पद्धतीने ब्लाऊजच्या पुढच्या भागाची आपली मार्किंग झालेली आहे. सो आता आपण इथे कटिंग करूयात. तर कटिंग करताना काय करायचं बघा, उंची जी आहे ना तिथून व्यवस्थित कट करायचं. त्याआधी ना जर कोणाला गोलगळा हवा असेल तर गोलगळ्याची मार्किंग ह्या पद्धतीने करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पंचकोनी गळा असेल तर कशी मार्किंग करायची तेही लक्षात आलं असेल आणि गोलगळा असेल तर कशी मार्किंग करायची तेही, म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमधून कशा पद्धतीने गळ्याची मार्किंग चेंज करावी हे लक्षात यावं यासाठी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आता म्हटल्याप्रमाणे बघा कटिंगला सुरुवात करायची आहे आणि कटिंग करताना जी काही तिरकी लाईन आपण उंचीची ड्रॉ केलेली आहे तिथून आपल्याला कटिंगला सुरुवात करायची आहे. तर बघा मग मी इथून कट करते इथपर्यंत, त्यानंतर इथून स्ट्रेट आणि इथून पुन्हा तिरकं. ठीक आहे, नक्कीच उंची का वाढवून घेतली असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल. उंची फक्त पपसाठी आपल्याला एक्स्ट्रा हवी होती. त्यानंतर ही जी काही मार्किंग केलेली आहे तिथूनही आपण कट करून घेऊयात. आणि आता मुंड्याला कट करताना आठवणीने जो काही आपला फ्रंट पार्ट म्हणजेच पुढच्या भागाचा मुंडा आहे त्यातूनच कट करायचा आहे. चुकून जर का तुम्ही बॅक साईडच्या मुंड्याला कट केलं तर तुमची कटिंग आणि ब्लाऊज सगळं बिघडू शकतं. सो त्यामुळे ही स्टेप आपल्याला काळजीपूर्वक फॉलो करायची आहे.
सो एक कट केलेला आहे. आता गळा काही मी लगेच कट करत नाहीये, कारण तो अजून डिसाईड नाहीये गोल घ्यायचा का पंचकोनी. जर तुमचा फिक्स असेल तर तुम्ही डायरेक्ट मग कट करू शकता. ठीक आहे. सो इथे काही माझं फिक्स नाहीये. सो त्यामुळे मग आता आपण हा जो काही आपला प्रिन्सेसचा पार्ट, कटोरी पार्ट म्हणजे प्रिन्सेसचा, आणि जो काही साईड पार्ट आहे तर तो कट करून इथे सेपरेट करून घेऊयात. आणि त्यानंतर हा जो काही एक्स्ट्राचा आपला बघा टक्स मधला पार्ट होता तर तो सुद्धा आपण कट केलेला आहे, आणि तो आपल्याला लागणार सुद्धा नाहीये. म्हणूनच मग आपण कमरेमध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो, आपल्याला ब्लाऊजला कमी पडायला नको खरं तर यासाठी. आणि फायनली अशा पद्धतीने फ्रंट पार्टची सुद्धा मार्किंग झालेली आहे, म्हणजे बॅक पार्ट झाला आणि फ्रंट पार्ट सुद्धा झालेला आहे. आता आपल्याला याची बाही कट करायची आहे, पण बाही आहे डिझाईनची. सो त्याचा मी सेपरेट पूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. सो त्यामुळे मग आज मी तुम्हाला बाहीच्या कटिंगचा व्हिडिओ सांगत नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते तुमच्या लक्षात येईलच. आता आपण हे जे काही अस्तरचे पार्ट आहे तर ते ठेवून आपलं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीस कटिंग करून घेऊयात. आता ब्लाउज पीस कटिंग करताना लक्षात राहू द्या की हा जो काही खालच्या साईडचा काट आहे तर तो आपल्याला बाहीसाठी लागणार आहे. सो त्यामुळे मग आता आपण इथे ना फक्त मार्किंग करून ठेवूयात की आपल्याला बाही लांबीला वगैरे किती फॅब्रिक लागणार आहे, आणि मग उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट इथे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. खरं तर आता तुम्हाला बाहीची संपूर्ण कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये शेअर करायची आहे, म्हणून मग मी आता डायरेक्ट कटिंग केलेली नाही. तुम्ही कटिंग करताना अस्तरचे पार्टचे कट झाले की लगेचच, म्हणजे फ्रंट पार्ट बॅक पार्ट झाला की लगेचच बाही सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. सो बघा मग मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे फॅब्रिक, आणि आता सगळ्या साईडनी आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं, कपडा कुठेही कमी पडायला नको यासाठी. अशा पद्धतीने बॅक पार्ट आपला कट झाला. आता आपल्याला फ्रंट पार्ट सुद्धा इथे कट करून घ्यायचा आहे. आता पुन्हा प्रश्न आहे की आपल्याला काट वगैरे कसा पुरतोय कसा नाही, आणि उरलेल्या फॅब्रिकमध्ये आपल्याला खरं तर हे उरलेले जे काही पार्ट आहे तर ते कट करून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पार्ट आपल्याला डबल हवा असतो, त्यामुळे डबल फोल्ड कपडा करूनच आपल्याला हे पार्ट्स कटिंग करून घ्यायचे असतात. सो बघा मग प्रिन्सेसचा हा कटोरी पार्ट इथे बसतोय असं मला वाटतंय. मी मोजूनही बघितलं की आपल्याला बाहीला व्यवस्थित काटाला सलग आपल्याला कपडा पुरतोय की नाही, तर तो व्यवस्थित पुरतोय. आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपला हा साईड पार्ट होतोय कटोरीचा, म्हणजे प्रिन्सेस कटोरीचा. ठीक आहे. सो मग हा पार्ट सुद्धा कट करताना आपल्याला सगळ्या साईडनी खरं तर एक्स्ट्राचं मार्जिन इथे ठेवायचं आहे. आणि बघा मग फायनली मी इथे हे कट करून घेतलेलं आहे. आता आपला फक्त साईड पार्ट बाकी आहे. सो त्यासाठी सुद्धा आपल्याला बघायचं आहे की कुठलं फॅब्रिक व्यवस्थित बसते कुठलं नाही ते, कारण की कसं आहे ना काठाच्या ला जोडून जो काही फॅब्रिक आहे तर तो आपल्याला बाहीसाठी लागणार आहे, त्यामुळे मग खालून आपण डायरेक्ट कटिंग करू शकत नाही. सो इकडच्या साईडने बघते मी कसं बसतंय. सो बघा हा पार्ट सुद्धा इथे व्यवस्थित बसतोय. पुन्हा सांगते प्रत्येक पार्ट हा डबल हवा आहे, त्यामुळे डबल फोल्ड कपडाच करायचा आहे. आणि हा पार्ट कट करताना सुद्धा बघा सगळ्या साईडने मी इथे एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे. खरं तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो तो तुम्ही लक्षात राहू द्या. आणि बघा मग फायनली आपला हा पार्ट सुद्धा इथे कट झालेला आहे, म्हणजेच आपल्या ब्लाऊजचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची कटिंग झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. म्हणजे शोल्डर उतरू नये, गळ्याची मार्किंग कशी करावी, पफ व्यवस्थित येण्यासाठी कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी. सो हे सगळं अगदी डिटेल सांगितलेलं आहे, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. आणि आता काट वगैरे कसा ऍडजस्ट करायचा तर हे तुम्हाला स्लीव्हच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईलच, म्हणजे बाही कटिंग करताना कशा पद्धतीने काट ऍडजस्ट करावा, आणि जो काही काट उरेल त्यापासून आपण बॅकनेकवर डिझाईन बनवणार आहोत. सो त्याचे सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेलच. सो बघा मग बाहीसाठी उरलेला हा थोडासा फॅब्रिक आहे, तर तो मी जरा सध्या साईडलाच ठेवते. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कटिंग करून बघा, खूप काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे. सो त्या जर फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा प्रिन्सेस ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर परफेक्ट कटिंग करता येईल, ते सुद्धा अगदी म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने. पफ सुद्धा तुमचा अगदी परफेक्ट येईल. आणि पुढे ब्लाऊज कसा कटिंग स्टिचिंग करायचं म्हणजे बाहीची कटिंग आणि बाकीचं स्टिचिंग, तर हे मी लवकरात लवकर म्हटल्याप्रमाणे तुमच्यासोबत शेअर करेल. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, असंही खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो मग अशा पद्धतीने नक्की स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल.
सो बघा मग आय होप सो तुम्हाला मी आज जे काही शिकवलेलं आहे तर ते नक्कीच समजलं असेल. असंही मी तुम्हाला संपूर्ण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे. मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.